मुलींना पूर्णपणाचं शिक्षण मोफत देण्याचा धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेत 10,000 विद्यार्थी भगिनींना 10,000 प्रतिमाह प्रशिक्षणार्थी वेतन 10 लाख राज्यातील विद्यार्थींना देऊन जो विचार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी ज्या कालावधीमध्ये केला होता त्या विचाराला बळ देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलं। समाजातला एक शोषित असा वर्ग आहे, समाजातला एक गरीब असा वर्ग आहे की साऱ्या या गोष्टीची त्याला आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती होती। महाराष्ट्रासारखं राज्य पुरोगामी विचाराचं राज्य, देशामध्ये विकसित राज्य म्हणून त्या ठिकाणी गणलं जातं, तरी सुद्धा महाराष्ट्राला आधी गतिमान करत असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते त्यांनी रयतेचं राज्य त्या कालावधीमध्ये स्थापन केलं। त्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून करत असतानाच तसाच लोककल्याणकारी निर्णय घेतला गेला पाहिजे असा आत्मविश्वास अजितदादांनी मनामध्ये त्या ठिकाणी घेतला। आणि आज आपण हे पाहतो, एक वेगळं बळ घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहोत। एकच वादा अजितदादा, हे महाराष्ट्रातलं ब्रीद वाक्य महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी अनुभवते आहे, पण अजितदादांचा वादा म्हणजे लाभ आणि बळ। लाभ द्यायचा जनतेला, राज्याचा 12-12.5 कोटी जनतेच्या पर्यंत आम्हाला लाभ त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे, त्यांना अधिक बलशाली बनवायचं आहे, त्यांच्यामध्ये बळ त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे। 50% लोकसंख्या असलेल्या माझ्या माता भगिनींना सुद्धा माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना याच्या अंतर्गत दरमहा 1500 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी देत त्या नारी शक्तीला मजबूत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला। समाजातल्या सर्वंकष घटकासाठी तो प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे। ही योजना करत असताना विशिष्ट समूहासाठी नाही, सर्व धर्मीयांसाठी, समाजाच्या सगळ्या घटकांच्यासाठी या साऱ्या क्रांतिकारी योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ त्या ठिकाणी होणार आहे, त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका काय कारण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांना माझी हीच विनंती आहे, जनतेचा सन्मान करण्यासाठी दादाच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण बाहेर पडलेलो आहोत, तर या सगळ्या लाभार्थींच्या पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी आहे। टीका झाली 1 वर्षापूर्वी की आम्ही सगळेजण सत्तेसाठी त्या ठिकाणी आपापलेले आहोत। सत्तेसाठी जर का आम्ही आपापलेले असतो तो हा निर्णय घेतला नसता। स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुद्धा तोच विचार संबंध महाराष्ट्रात दिला की बहुजनाचा व्यापक हित जर का तुम्हाला सांभाळायचा असेल, त्याला सर्वकषपैचा न्याय त्या ठिकाणी द्यायचा असेल, तर तुम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी असलंच पाहिजे। हा स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचार मनामध्ये घेत दादांच्या नेतृत्वाखाली आधुनिकतेचा विचार क्रांती आम्ही त्या ठिकाणी केली, वैचारिक क्रांती त्या ठिकाणी केली आणि सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। टीका टिप्पणीच्या पलीकडे जनमानसाच्या मध्ये आहे असलेल्या अपेक्षांचं ओझं खऱ्या अर्थाने जर का आपल्याला दूर करायचं असेल तर अशा पैकी योजनांची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर आज आपण जनसंवाद करतो आहोत। एक रॅली बारामती पासून आपण या ठिकाणी सुरू केली। अजितदादांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने समज महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, त्याच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं। चुकत असेल तर 2.5 कोटीपेक्षा जास्त माझ्या महिला भगिनींना याचा लाभ त्या ठिकाणी मिळाला। महाराष्ट्र हा एक कृषीप्रधान राज्य आहे, या देशाच्या कृषी उत्पन्नामध्ये महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणावर भर टाकतो। पुणे सारखा जिल्हा असेल, नगर सारखा जिल्हा असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, सातारा सांगली असेल, म्हणजे मराठवाड्यातील त्या ठिकाणी अनेक जिल्हे असतील, विदर्भातील जिल्हे असतील, महाराष्ट्राच्या कृषी आणि कृषी उत्पन्न मध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती भर टाकण्याचं काम कष्टकरी असलेला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावरती करत असतो। दादा आज अतिशय विनम्रपूर्वक तुमचं मी अभिनंदन या निमित्ताने करतोय की शेतकऱ्यांचा शेती पंपाचं बिल 3 ते 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत पूर्णपणे माफ करण्याचा तुम्ही क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि शेतकऱ्यांना ऊर्जा खऱ्या अर्थाने दिली। या विभागाचं नाव ऊर्जा आहे, पण शेतकऱ्यांना जर का खऱ्या अर्थाने ऊर्जा कोणी देण्याचं काम केलं असेल, अजितदादा तुम्ही या ठिकाणी केलं। हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतिशय अभिमानपूर्वक या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, 5,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टर पर्यंत त्याला अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली। आणि मी जर का धनंजयची चुकत नसेल तर आता योजनेचा लाभ सुद्धा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे।
एक निर्णय घेतला गेला मधल्या कालावधीमध्ये कर्जमाफीचा, नियमितपणाने कर्ज भरतो त्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान त्या ठिकाणी दिलं जाईल. मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला झालं त्याला लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली म्हणून थांबलं ते. पण आज राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांनी नियमितपणाने कर्ज भरलं होतं त्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता 50,000 रुपये जमा करण्याचं काम अर्थमंत्री या नात्याने राज्याच्या तिजोरीतून अजितदादा तुम्ही त्या ठिकाणी करतात. त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो. कष्टकरी समाज आहे तो शेतकरी आहे, तो स्वतःच्या उत्पन्नामध्ये भर करण्यासाठी घाम गाळत असतो. त्या गरीबाला त्या शोषित करण्याला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न ज्याला मोठ्या प्रमाणावरती केला जातो त्याचं स्वागत जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होत आहे. या साऱ्याच्या साठीच आपल्याला तर चंग बांधावं लागेल. जे काही नैराश्य तुमच्याने माझ्या मनामध्ये निर्माण झालं असेल, जे काही हताशपणा आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला असेल, पण दादानी हा संकल्प मांडल्याच्या नंतर या संबंध मीडियाच्या समोर या ठिकाणी सांगतोय आता हताश आणि निराश जर काय कोण झाले तर ते सारे विरोधक त्या ठिकाणी झालेले आहेत. प्रचार आणि प्रसार या ठिकाणी करतात. या चुनावी निवडणुकीला सामोर घात असताना माझ्या प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यात ज्याला रक्कम जमा होईल त्याला ह्याला तोंड दाखवायला जागा होणार नाही. विधिमंडळामध्ये भाषण यांची या योजनेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी होती. वाहिन्यांच्या वरती प्रतिक्रिया देत असताना या योजनेला एक तऱ्हेचा विरोध त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण आज मला या ठिकाणी सांगायला वाटतंय ज्यांना जनाची नाही आणि मनाची नाही ते सुद्धा आज जे या योजनेला विरोध त्या ठिकाणी सभागृहामध्ये करत आले ते त्या योजनेचा अर्ज भरण्यासाठी फॉर्म भरून दाखल करण्यासाठी कॅम्प लावून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, रांगेत उभे राहिलेले आहेत. त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी एका शाब्दिक शब्दामध्ये मी निषेध त्या ठिकाणी व्यक्त करतोय. एखादी योजना ज्याला महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं स्वागत करण्याच्या ऐवजी टीका करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते आहे. होय दादा, आज या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय साक्ष या ठिकाणी आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जो काही लोक कल्याणकारी निर्णय घेतला त्याच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा राहील. त्याच्यात माझ्या मनामध्ये तुम्ही मात्र शंकाचं काही कारण नाही. आणि म्हणून अधिक वेळ न घेता आपण सर्वजण मिळून विशेष करून माझ्या सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे की संबंध लाभार्थींच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांच्या वरती त्या ठिकाणी असणार आहे. आणि दादांना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो की रक्षाबंधनाच्या अगोदरच जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचं जे काही अनुदान तुम्ही त्या ठिकाणी महिला भगिनींच्यासाठी दिले असेल तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतो. जुलै ऑगस्टचा लाभ त्या माझ्या समस्त महिला भगिनींच्या पर्यंत पोहोचावा अशाच पद्धतीची विनंती या ठिकाणी आम्ही त्यांनी करतो. संबंध राज्यभर ज्याला जनसंवाद यात्रा अजितदादांच्या, प्रफुल्लबाईंच्या, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जाईल त्याला एक अभूतपूर्व वातावरण त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होईल. आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिला आमदारांनी आम्ही सगळेजण स्थिर आहोत. पण जे आम्हाला अस्थिर बनण्याचा प्रयत्न करतायत तेच राजकीय दृष्ट्या पूर्णपणे अस्थिर झालेले आहेत. एवढंच या ठिकाणी आमदार सांगतो. आपल्या सर्वांचंच अंतःकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने अजितदादांचं हे लाभ बळ एकच वादा अजितदादा हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून सज्ज व्हावं अशी कळकळीची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.